हे बघा, त्या ट्रेडिंगमध्ये कधी छोटे छोटे प्रॉफिट्स, छोटे छोटे लॉसेस बुक करायला चालू करा. ठीक आहे. मोठ्या प्रॉफिटच्या नादी लागू नका. जर मोठ्या प्रॉफिटच्या नादी लागलात आणि त्याच्या नादात चुकून जर मोठा लॉस झाला तर फाटून हातात येईल मित्रांनो. आणि ज्यावेळी फाटून हातात येईल त्यावेळी तुमची कोणतीही स्ट्रॅटेजी काम करणार नाही, कोणतेही रूल्स तुम्हाला फॉलो होणार नाहीत, कोणत्याही स्ट्रॅटेजीवरती तुम्ही टिकून नाही राहू शकणार. आणि त्यानंतर तुमचा एक माइंडसेट असं होऊन जाईल ना, की भाई ट्रेडिंगमध्ये कोणतीच स्ट्रॅटेजी वर्क होत नाही, काहीच वर्क होत नाही, फक्त लॉसच होतो, हा तुमचा माइंडसेट होऊन जाईल. आणि तो माइंडसेट जर झाला तर तो माइंडसेट पुन्हा रिकव्हर करणं खूप अवघड आहे. मी मनापासून सांगतोय, प्लीज मोठ्या प्रॉफिटच्या मागे लागू नका. मोठ्या प्रॉफिटच्या नादात जर मोठा लॉस झाला तर खूप प्रॉब्लेम क्रिएट होतील. त्यामुळे छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करा, छोटे छोटे लॉसेस बुक करा आणि त्यातूनच एक तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर बनून जाल. रियालिटी हीच आहे, छोटे छोटे प्रॉफिट आणि लॉस बुक करत जाणे हळूहळू. आणि एक लेवल नंतर तुमची अशी होऊन जाईल की तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर होऊन जाल. तेव्हा तुम्हाला समजेल की भाई हा असा गेम आहे. 30 दिवस झाल्यानंतर असं ग्रीन मध्ये येतात. एका दिवसात ग्रीन यायचा विचार करू नका, एका दिवसात करोडपती व्हायचा विचार करू नका.